मी जर अशी आले तर माझ्या येण्याला काही किंमतही होणार नाही आणि आत्ताच्या परिस्थितीत तर आत्ताच्या परिस्थितीत म्हणजे? मी सगळं सांगेन बाबा तुम्हाला. मला सांगायचंय तुम्हाला, पण मला आधी अधिपतींना सगळं सांगायचंय. आधी त्यांना सगळं कळण्याची गरज आहे आणि मला कळते की त्यांनाही माझी गरज आहे. भुवनेश्वरी मॅडमचं पारडं जड आहे बाबा, पण कळेल. अधिपतींनाही कळेल आमच्या नात्याची, प्रेमाची किंमत त्यांनाही कळेल बाबा. मला खात्री बाबा त्यांचं प्रेम आहे माझ्यावर. त्यांचं खूप प्रेम आहे माझ्यावर. फक्त त्यांना ते जाणवू दे, त्यांना किंमत कळू दे बाबा. अक्षरा कळलीये त्याला किंमत. मी काय सांगू तुला? बाबा मलाही कळलीये, मला माझ्या चुका कळल्या आहेत आणि मी परत कधीच नाही करणार आहे त्या चुका. पण बाबा जर तुम्ही म्हणताय तसं अधिपतींना खरंच आमच्या नात्याची किंमत कळली असेल ना, तर ते मला त्यांच्या वागण्यातून दिसायला हवं. जर ते मला त्यांच्या वागण्यातून दिसलं तर मी म्हणेन की आमचं नातं जिंकलं आणि ते जिंकण्याची मी वाट बघते. अक्षरा, या सगळ्यात खूप वेळ जाईल आणि ती भुवनेश्वरी त्याचा फायदा घेईल. ती सतत काही ना काहीतरी करत राहील तुमच्यात फूट पाडण्यासाठी. करू दे बाबा. त्यांच्या कारस्थानापेक्षा आमचं प्रेम मोठं आहे, मला माहितीये ना. मास्तरीनबाई, हे 4 वाज सूर्यवंशी आल्यावर तरी तुमचं मन वळून दे. आम्ही जे प्रेम व्यक्त करू शकलो नाही ते निदान आमच्या वडिलांच्या तोंडून ऐकलं तर पटेल तुम्हासनी. पटायला पाहिजे. मास्तरीनबाई, तुम्ही नोटीस पाठवा, नाही तर काय वाटेल ते करा. हे बघा, तुम्ही कुणाच्या का सांगण्यावरनं आमच्या घरला परत येईना, पण तुम्ही घरला परत या ते महत्वाचं आहे. लई झालं आता. तुमच्याशिवाय घराला घर पण नाही मी किती वेळा म्हणतोय तर. आणि आमच्या आयुष्याला काय अर्थ नाही बघा मास्तरीनबाई. तुमचा फेवरेट माणूस आलाय बोलवायला, आमचे बाबा 4 रोज सूर्यवंशी, त्यांच्या तरी शब्दाचा मान ठेवा. या की घराकडं. मग माझी माणसं आहात तुम्ही सगळी. माझं घर आहे, ते माझा संसार आहे बाबा. भुवनेश्वरी मॅडम कुणी नाही येत माझ्यासाठी. पण कुणी नसताना त्या बाईनं माझं घर पोखरून ठेवलंय ना अक्षरा. बाबा, घर तेव्हाच पोखरलं जातं जेव्हा घराच्या भिंती भक्कम नसतात. आमचं प्रेम आटणार नाही बाबा. इतक्या सहजासहजी आमचं नातं नाही तुटणार. मला माहितीये बाबा, आमच्या नात्याची गाठ 7 जन्मांची आहे बाबा. आणि भुवनेश्वरी मॅडमनी पुढचा जन्म जरी घेतला ना, तरी त्या काहीही करू शकणार नाहीत. अक्षरा, तुझं सगळं म्हणणं मला कळतंय, पण इतकी वर्ष जे मी भोगले ना, मी त्यावरून सांगतोय. आत्ता आजची वेळ आहे. आज तू माझ्या बरोबर चल. त्या भुवनेश्वरीला जेवढं मोकळं रान मिळेल ना, ती तेवढं बर्बाद करून ठेवेल सगळं. प्लीज तू चल. बाबा आत्ता नाही बाबा. मला आधी अधिपतींशी बोलायचं. तुला जे बोलायचंय घरी येऊन बोल ना. आत्ता नाही बाबा येऊ शकत. हो, भुवनेश्वरी मॅडमनी जो दुरावा निर्माण केलाय ना आमच्यात, तो अजून नीट सांधलाच गेला नाहीये. मला बोलायचंय आधी अधिपतींशी. मी जर अशीच आले ना तर भुवनेश्वरी मॅडम माझी किंमत नाही ठेवणार बाबा. मला आत्मसन्मानानेच परत यायचंय आणि अधिपतींचं बोलावणं आल्याशिवाय मी घरी परत येणार नाही. काय? मोठे मालक सुनबाईंच्या घरी गेले? सूर्यवंशी घराण्याचा करता पुरुष असा दुसऱ्यांच्या दारात भीक मागायला जातो, हे काय बरोबर नाही. हे पण बरोबरच आहे. त्यांना आम्हाला खाली दाखवायचं होतं. मुद्दामून केलंय त्यांनी हे. त्यांना आम्हाला हरवायचं आहे. ताई, अगं पण तू हरलीस तर संपलं की ग समद. तरी ताई, मोठे मालक मला मगाशी म्हणले का सुनबाई या घरात आल्यावर ते आपल्याला या घरातून हाकलणार, आपल्याला भीक मागायला लावणार. ताई ताई, अगं तुझ्या साम्राज्याला आग लावायची त्यासनी. मी काय म्हणते ताई, 2 वेळचं गिळायला मिळते, गप गिळावण पडून राहावं की त्यांनी. दुर्गे, मोठ्या मालकांबद्दल हे बोलायची हिंमत कशी झाली ग तुझी? तुला 2 वेळचं गिळायला मिळतंय ते गप गुमान गिळ आणि पडून राहा. या घरचे मालक आहेत ते, त्यांच्याबद्दल आम्ही असलं काही खपून घेणार नाही. ताई ताई माफ कर. अगं ते घराबाहेर जायच्या भीतीपायी का नाही हे बोलून गेले बघ समद. पण ताई, ती मास्तरीन खरंच घरला आली
आणि तिच्या हातात खरंच कारभार दिला तर काय होईल? ताई तू म्हणतीस का नाही ते अगदी बरोबर आहे बघ. हे का नाही तुला मुद्दामून हरवायला. ती मास्तरीन त्यांच्या पोरासाठी चांगली नाही हे कसं कळत नाही त्यासनी? खरंच मोठ्या मालकांनी तिला या घरला आणलं तर खेळ खाल्लास ताई. काय खेळ खाल्लास होत नाही. अगं पण ताई ती मास्तरीन अधिपती समोर येऊन तिनं जर का रडारड केली आणि म्हणली का म्या पोटीशी हाय तर मग अधिपती तर पागळणारच की ग. आता आपल्या बायकोच्या पोटात आपलं बाळ हाय म्हटल्यावर ते तिला जवळ करणारच. ते तिला अंजारणार गोंजारणार. मग ताई अगं मग संपलं की ग समज. नाही दुर्गे, संपलं तर त्यांचं नातं आहे, आम्हीच संपवलंय ती. आणि आता राहिला प्रश्न त्यांनी घरी येण्याचा, तर आमच्या परवानगीशिवाय या घरात वारं बी येत नाही. त्या कशा काही येतील. पण ताई मोठ्या मालकांनी तिला हाताला धरून घरला आणलं तर? त्याच हाताला धरून आम्ही त्यांना घराबाहेर काढू. आणि मग अधिपती? अधिपतींचं तू आमच्यावर सोड ग. त्यांच्या वागण्यातून त्यांनी दाखवलंच आहे ते कुणाच्या बाजूने आहेत ते. आणि सुनबाईंना आम्ही जेवढं ओळखतो त्यालाही स्वाभिमानी आहेत, नाही यायच्या त्या. आणि जरी कोडग्यावानी आल्या या घरात परत तरी त्यांना येथे काही बी किंमत मिळायची नाही. मान वर करून गेल त्यानं व मान खाली घालून राहावं लागल इकडं. ताई म्या काय म्हणते तू एकदा मोठ्या मालकांशी बोल की आता सटवीला घरला आणू नका म्हणून. हे ऐकणारातले असते तर काय हवं होतं. तो एक काम कर दुर्गी, हं. जा धनाजी आणि सिक्युरिटीला बोलवून आण. आणि अधिपती नाहीच आला तर? असं या जन्मात तरी होणार नाही बाबा. तुला वाटतं ना असं? मला खात्री आहे. पण अक्षरा, तू त्या भुवनेश्वरीला ओळखत नाहीस. बाबा मला अधिपतींशी संसार करायचा आहे. त्यासाठी भुवनेश्वरी मॅडमना ओळखण्याची काय गरज आहे? अक्षरा, ती तुमचा संसार मोडण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहणार. करू देत. संसार माझा आहे बाबा. माझ्या मर्जीशिवाय नाही मोडू शकत त्या. आणि माझा संसार मी कधीच नाही मोडू देणार. अक्षरा, तू आठव, आजपर्यंत प्रत्येक वेळेला तुला घराच्या बाहेर काढण्यात ती यशस्वी झाली. पण आता मी माझ्या मर्जीनं घराबाहेर पडले बाबा. आणि ती चूक झाली. खरं तर ही चूक मी पुन्हा कधी करणार नाही. पण मग आता नक्की तुझ्या डोक्यात काय आहे? काहीच नाही. मी योग्य वेळ येण्याची वाट बघते बाबा. आणि ती वेळ आली, अधिपतींनी मला घरी बोलवलं की मगच मी घरी परत येईन. बाबा ऐका, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. अक्षरा, तुझ्यावर विश्वास आहेच माझा, पण त्यापेक्षा जास्त माझा त्या बाईच्या दुष्टपणावर, तिच्या नीच डोक्यावरती विश्वास आहे. ती गप्प नाही बसणार. त्याची काळजी नका करू बाबा. आतापर्यंत प्रत्येक वेळेला तिने काय केलंय अक्षरा? आत्ताही ती तुम्हा दोघांच्यात काही भलं घडू नाही देणार सहजासहजी. का? त्या देव नाही आहेत बाबा. ती देव नाहीये, पण अधिपतीसाठी देवी आहे ना ती. ते तुम्ही माझ्यावर सोडा बाबा. नाही अक्षरा, नाही. बाबा ऐका ऐका, माझं काळजी नका करू. सगळं ठीक होणार आहे. मी करणार आहे. अक्षरा, तरी मला वाटतंय की तू आत्ता या क्षणी माझ्याबरोबर यावंस. बाबा आग्रह नका ना करू प्लीज. मला तुमचं मन नाही मोडायचंय बाबा. तुम्ही माझं स्टँड सुद्धा सोडू नाही शकत आहे. मी जर आता तुमच्या बरोबर परत आले तर सगळं अवघड होईल. माझं बाळ. काय म्हणतेस? काय झालं बाळा, बोल ना. नाही काही नाही. अक्षरा, तू माझ्यापासून काही लपवतेस का? काही झालंय का? हो. काय झालंय सांग ना मला. असं नको करू बाळा, मला सांग. लपवण्याचा हेतू नाही बाबा. फक्त एकदा अधिपतींच्या कानावर घालायचं. त्यांना आधी कळणं गरजेचं आहे. त्यांना कळलं की मी तुम्हालाही सांगेन. काय काय कानावर घालायचंय अधिपतीच्या? थांब 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 थांब. ऐका ऐका बाबा, काळजी करू नका. काळजीचं काही नाही. मला घरी यायचंय, फक्त आज नाही. काय त्यासनी नसल यायचं तर कशाला उगाच जबरदस्ती है की नाही? वाट बघत असेल ती तू येण्याची तर. नाही असलं काय नसेल. तुला काय माहित? मला काय माहित नाही, पण यायचं असतं तर आले असते की आत्ता बदलून. पण असं असेल काय खरंच? काय म्हणजे त्या मी येण्याची वाट बघत असतील काय? मला तरी वाटतो बाबा. मोठी मालक आलं मास्तरीन बाई आल्या काय? नाही.
अक्षरा, तुला जायचंच आहे तर जावं तर लागेलच बाबा. हे बघ, तू जाऊ नयेस असं मला वाटतं. माहितीये. अगं, तुझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्त बघितलेत मी. बाबा, मला तुमची काळजी दिसते, पण तुम्हाला माझं प्रेम दिसतच नाहीये. हे प्रेम आहे ना, हेच एखाद दिवशी तुझा घात करेल ग. नाही हो बाबा, प्रेम घात नाही करत. उलट प्रेम दिशा दाखवतं. आणि मला माहिती माझं प्रेम कधीच घात नाही करणार. मग चारुहासरावांना तुझ्या प्रेग्नन्सी बद्दल का नाही सांगितलंस? कारण मी त्यांना सांगितलं असतं तर मग अधिपतींना कळलं असतं आणि ते आले असते मला घ्यायला. पण मग आमच्यातले प्रश्न तसेच राहिले असते आणि मला आधी प्रश्न सोडवायचे आणि मग त्यांना ही बातमी सांगायची. आमच्या बाळामुळे नाईलाजाने जुळवून घेतलं असं नकोय मला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाबा, मला ही बातमी सगळ्यात आधी अधिपतींना सांगायची आहे. आधी त्यांना, मग बाकीच्या जगाला. अगं, पण सगळ्या जगापासून किती दिवस लपून राहणार आहे ही बातमी? कधी ना कधी कळणारच ना जगाला. एवढा वेळ नाही लागणार बाबा. जगाला कळण्याआधीच आमच्यातलं सगळं नीट झालं असेल. अरे 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 मदन, अरे दिसलो मी तुला. वाह, क्या बात आहे. म्हणजे परवा रस्त्यात दिसली होतीस ना तुम्हाला. हो, म्हणजे मुलगी म्हणून तुला हाक मारू शकत नव्हतो मी, पण मी हाय असं केलं, पण तुझं काही लक्षच नव्हतं. तुझ्याच तंद्रीत चालली होतीस तू. सॉरी खरंच सॉरी. अरे मी बघितलंच नाही, सॉरी. ठीक आहे, फोन का घेत नाहीस तू? कधी? मी फोन केले तुला आत्ता भरपूर. अच्छा, आत्ता? अरे माझा फोन घरी आहे, मी चालायला म्हणून बाहेर पडले. अच्छा, जर तुला चालणार असेल तर आपण बोलू शकतो जरा. हो बोल ना. घरी येतोस का? नाही, घरी नको, आपण इथेच बसूयात ना. बर बस बस, ठीक आहे. बोल. काय ठरवलंयस तू कशाबद्दल? तुझ्या आयुष्याबद्दल? म्हणजे तुझं रिलेशनशिप स्टेटस काय आहे सध्या? मॅरिड, ऑफकोर्स. ते माहितीये मला, पण मग माहेरी का राहतेस? का लग्न झालेल्या मुली माहेरी येऊ शकत नाहीत का? म्हणजे काय काय बोलतोस तू? पण तुझं येणं तसं नाहीये ना. म्हणजे तू माहेरी माहेरपणाला नाही आलीस. आय एम सॉरी टू से, पण तुला तुझ्या त्या घरातून बाहेर काढलंय, हो ना? असं काही नाही झालंय. के काकांची शपथ. शपथ वगैरे काय? तू अक्ष, मित्र म्हणून एक सांगू? बोलू का? नको. हा विषय कुठे चाललाय ते कळतंय मला. अगं, पण तो टाळून सुटणार आहे का? मला टाळायचा नाहीच आहे विषय. मला सोडायचंय नाहीये, मला सोडवायचा आहे. कसा सोडवणार आहेस? आणि तो अक्षरा, एकही गोष्ट तुझ्या मनासारखी झालेली नाही. असं कसं म्हणतोस तू? मी असं म्हणतोय कारण खूप फॅक्टर्स आहेत त्यात. शिक्षण आहे, मॅनर्स आहेत. अक्ष, तुला एका उच्च शिक्षित मुलाशी लग्न करायचं होतं. तो अधिपती ना उच्च शिक्षित आहे ना त्याला मॅनर्स आहेत. अक्ष, तुझ्या आयुष्यातले खूप प्रेशियस इयर्स तू वाया घालवतेस यार. तुला मूव्ह ऑन झालंच पाहिजे आता. ती माणसं अजिबात तुझ्या पात्रतेची नाही आहेत. शिक्षण असो किंवा मॅनर्स असो, सगळ्याच गोष्टीत ती लोक फेल आहेत. अक्ष, म्हणून अशा वेळी तुला मूव्ह ऑन झालंच पाहिजे. आता तू तुझ्या आयुष्याचा आणि तुझ्या बाळाच्या आयुष्याचा विचार कर. फक्त मूव्ह ऑन होत नाहीयेस. मूव्ह ऑन म्हणजे काय? म्हणजे काय करायचं मी? मागचं मागे ठेव आणि पुढे बघ. म्हणजे तुझा नवरा तुझा पास्ट आहे आणि तुझं फ्युचर तुझ्या समोर उभं आहे. अक्षरा, प्लीज जागी हो. मी जागीच होते. बाबा बोलले तुझ्याशी काही? कशाबद्दल? आपल्याबद्दल. आपल्याबद्दल काय? अक्षय बघ, मला माहिती आहे तुझ्यासारख्या मुलीसाठी हे खूप कठीण आहे, पण अक्षर तुला मूव्ह ऑन झालं पाहिजे आता.
माझ्यासारख्या मुली म्हणजे काय काय म्हणतोस तू? हेच की सगळं नव्यानं सुरू करणं. सगळ्याचा म्हणजे? सगळ्याचं म्हणजे एका नात्यातून बाहेर पडणं आणि दुसऱ्या नात्याचा विचार करणं. अक्षरा हे बघ, कोणाबद्दलही वाईट बोलणं, कोणावर टीका करणं हा तुझा स्वभावच नाहीये. उलट सगळ्या गोष्टी गोड मानून घेणं हा तुझा स्वभाव आहे. आणि अधिपतीच्या अगेन्स्ट काही नाहीये. तो कदाचित माणूस म्हणून चांगला असेलही जगात. आहेतच, खूप चांगले आहेत ते. बरं बाई, आहेत चांगले, पण चांगलं असणं आणि अनुरूप असणं यात फरक आहे. का असं बोलतोयस? कारण तुझं लग्न हा तुझा ब्लाइंड स्पॉट झालाय. तुला कळत नाहीये का? सगळं सॉर्ट होणार आहे मला माहितीये. ही तुझी भाबडी आशा आहे फक्त. अधिपतींनी त्यांचा स्टँड क्लिअर केलाय. काय स्टँड? काय काय क्लिअर केलंय? तुला कळत नाहीये का किती हुकलंय हे सगळं? काही हुकलेलं वगैरे नाहीये. अरे आम्ही नवरा बायको आहोत. नवरा बायको मध्ये भांडण होतात, पण त्यातही प्रेम असतं. पण म्हणून प्रेग्नंट बायकोला माहेरी असं अबॅन्डन करायचं? अबॅन्डन नाही केले त्यांनी मला. मी स्वतःहून आलीये माहेरी. आणि सगळ्यात महत्वाचं, अधिपतींना माहित नाहीये मी प्रेग्नंट आहे ते. घ्या, हे तुमचं प्रेम. अक्ष, तुझ्या आयुष्यातली सगळ्यात आनंदाची गोष्ट तुझ्या नवऱ्याला माहित नाहीये, पण तुझ्या मित्राला माहितीये. यातच आलं ना सगळं. आणि ती डिवोर्सची नोटीस, त्याच्याबद्दल काय म्हणणं? अक्ष, डिवोर्सची नोटीस आली आहे याचा काय अर्थ आहे? आपण काढू तो अर्थ होतो. आपण काढू तो अर्थ असा काही होत नाही. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की त्यांना तू नकोयस. असं नाहीये. प्लीज असं बोलू नकोस. माझं मन मला मन काही सांगेल ग, पण त्यांचं तुझ्यावर प्रेम नाहीये ही फॅक्ट आहे. तुमचं नातं संपलंय आता. अक्ष, एवढी बुद्धिमान मुलगी आहेस तू, शिक्षिका आहेस, एवढी साधी गोष्ट कशी कळत नाही ग तुला? अक्ष, विचार कर जरा. तुला या नात्यातून, या पाशातून बाहेर पडलंच पाहिजे आता. मला एक सांग, तू कधी खरं प्रेम केलंयस? हो, केलं ना. मग काय झालं पुढे त्याचं? काही नाही, ती वेगळ्याच जगात आहे आता. मग सोडलंस तू तिला? कसं सोडणार? का? ती तुझ्या जगात नाहीये ना? जगात नाहीये, पण मनात आहे ना. पण तूच तर आता म्हटलास की मन काहीही सांगतं. मग आता तूच कसं ऐकतोस तुझ्या मनाचं? तू हे असले शब्दांचे खेळ करू नकोस माझ्या बरोबर. अरे मदन, मी नाही करत आहे शब्दांचे खेळ, तू करतोयस. अरे माझी अवस्था बघ ना आता. माझी अवस्था चांगली नाही. मला स्ट्रेस आलाय. या अवस्थेमध्ये माझ्या बरोबर माझा नवरा नाहीये, माझे अधिपती नाहीयेत माझ्या बरोबर. तू मित्र आहेस ना माझा. या परिस्थितीमध्ये तू मला दिलासा द्यायला पाहिजेस ना, माझ्या बरोबर असलं पाहिजेस तू. असं नको करूस रे, समजून घे ना तू. मला एक सांग, मी जर निराश झाले तर माझं भलं होईल असं वाटतंय का तुला? अगं, पण निराश होण्याचं काहीच कारण नाहीये. कारण अधिपती माझं सर्वस्व आहे आणि ते नाहीयेत आता माझ्या बरोबर. मनापासून प्रेम केलंय मी त्या व्यक्तीवर, आणि जर ती व्यक्ती माझ्या बरोबर नसेल तर मी निराश होणार आहे. अक्ष, तू प्रेम केलंयस मान्य आहे, पण त्यांनी केलंय का तुझ्यावर प्रेम? अर्थातच केलं. त्यांनीही माझ्यावर तितकंच प्रेम केलं आणि अजूनही करत असणार आहेत. म्हणून नोटीस पाठवली ना तुला? हे बघ, नोटीस त्यांनी पाठवली की दुसऱ्या कोणी ते मला माहित नाही. अगं, त्याची सही आहे त्या पेपरवर. पेपर काय सांगतो हे तरी बघ. पेपर जाऊ दे रे, माझं मन मला काय सांगते ते माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. आणि काय सांगतंय तुझं मन तुला? माझं मन मला सांगते की अधिपती पण तिकडे असेच खिन्न आहेत. त्यांनाही खूप त्रास होतोय. त्यांनाही माझी सोबत हवी आहे. त्यांना नकोय हे सगळं, हा दुरावा नकोय त्यांना. आणि त्यांनाही हाच विश्वास आहे की आत्ता दुरावा आहे पण तो संपणार आहे. मला माहितीये ते हाच विचार करतायत. आमचं खूप प्रेम आहे एकमेकांवर. सगळ्यात महत्वाचं म्हणजे नवरा बायकोचं नातं काही काचेचं भांडण असतं ना, की धक्का लागला आणि फुटलं, असं नाही होत. आणि राहिला प्रश्न मूव्ह ऑन करण्याचा, तर मी त्या अधिपतींबरोबरच करेन आणि माझ्या होणाऱ्या बाळाबरोबर. माझं जेवढं प्रेम आहे ना अधिपतींवर, तेवढंच त्यांचंही माझ्यावर प्रेम आहे आणि हे मला माहिती आहे. पण थँक्यू,
खरंच थँक्यू मदन. मदन. मॅड. थँक्यू. मी येतो. या परिस्थितीत फार वेळ जागा राहू नये. गुड नाईट. गुड नाईट.